नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी. रोजचंच काही वाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. भारत माता की जय. तुम्हाला असं वाटेल की आज सुरुवातीलाच हे काय, तर काय आहे ना, गेला आठवडा पूर्णपणे इतका उत्सवाने आणि उत्साहाने भरलेला होता की भारत माता की जय असं म्हटल्याशिवाय मला राहावलं गेलं नाही. त्याला कारण म्हणजे बघा, 22 तारखेला श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली. हा तर सगळ्यांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होताच. 23 तारखेला नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची तिथीने जयंती होती. आणि 25 तारखेला जिजाऊ मातांची तिथीने जयंती. आणि 26 जानेवारी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, प्रजासत्ताक दिन. म्हणजे बघा ना, हा आठवडा पूर्णपणे देशप्रेमाने प्रेरित जागृत असलेला असा आठवडा होता. आणि तेच निमित्त आजच्या भागाचं आहे. सर्वप्रथम 23 तारखेचं, कारण 22 तारखेवरती प्राणप्रतिष्ठा जी झाली त्याच्यावरती मी बोललेलेच आहे. श्रीरामांबद्दलही बोलले, माझ्या मनातील श्रीरामांबद्दल बोलले. आणि श्रीराम म्हणजे ही फक्त ते श्रीराम हे आराध्य दैवत नाहीत, तर ती एक जीवन पद्धती आहे, आपली संस्कृती आहे. यावरती माझं भाष्य करून झालेलं आहे, बोलून झालेलं आहे. त्यामुळे आज मी सांगणार आहे की बाळासाहेब ठाकरे, माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय वंदनीय सुभाषचंद्रजी बोस, हे दोन प्रखर राष्ट्रप्रेमाने प्रेरित असणारे नेते, प्रखर राष्ट्रप्रेम ज्यांच्यामध्ये जागृत होतं, ज्यांच्यामुळे पूर्ण तरुणाईचं रक्त उसळलं, असे हे दोन नेते. आणि त्यांनी राष्ट्रप्रेम पूर्ण देशाला शिकवलं, एकाने स्वातंत्र्याच्या आधी आणि एकाने स्वातंत्र्याच्या नंतर. अर्थातच सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याच्या आधी, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी आपली स्वतःची सेना उभी केलेली होती आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणाईला आलेली मरगळ झटकून टाकण्याचं काम त्यांच्या विचारांनी केलेलं होतं. आणि तरुणाईमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना प्रफुल्लित करण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं होतं. या दोघांची ही साम्यता म्हणजे दोघंही नेते राष्ट्रप्रेमाने प्रेरित तर होतेच, पण दोघंही नेत्यांनी आपापली सेना उभी केली. आणि हे सेना जी होती ती राष्ट्रप्रेमासाठी होती, राष्ट्रासाठी होती. आणि त्याच्यामुळे ह्या दोन्हीही नेत्यांना मी आजच्या दिवशीच्या निमित्ताने अभिवादन करते. तिसऱ्या म्हणजे जिजाऊ माता, ज्यांची 25 तारखेला तिथीने जयंती झाली. जिजाऊ मातांबद्दल बोलण्यासाठी शब्द कमी पडावेत, कारण जिजाऊ माता ह्या फक्त शिवबांच्या माता नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या माता आहेत, अवघ्या भारताच्या माता आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण शिवबांसारखा कर्तृत्ववान आणि राष्ट्रप्रेमी पुत्र त्यांनी जन्माला घातला. फक्त जन्माला घातला नाही, कारण कुठलाही मुलगा किंवा मुलगी किंवा तुमच्या पोटी जे मूल जन्माला येतं ते फक्त जन्माला घालून चालत नाही, तर त्याच्यावरती ते संस्कार त्यांनी केले. शिवबांवरती जे प्रखर राष्ट्रप्रेमाचे संस्कार जिजाऊ मातांनी केले आणि म्हणूनच शिवबा घडले. आणि राष्ट्रासाठी त्यांनी प्राणसुद्धा हातात घेतले, किंवा तरुणाईला त्यांनी राष्ट्रप्रेम शिकवलं, राष्ट्रप्रेम जागवलं. आणि म्हणून जिजाऊ मातांनाही मी आजच्या दिवशी वंदन करते. आणि अजून म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आणि बाबासाहेब आंबेडकर या थोर नेत्यांना, माननीय बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा आजच्या दिवशी मी वंदन करते. कारण आपली जी घटना आहे त्या घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही घटना लिहिताना बाबासाहेब ज्या शोषित घटकातून आलेले होते, त्या शोषित घटकांचा म्हणजे समाजामध्ये वावरताना त्यांना जो अनुभव आलेला आहे, तो अनुभवसुद्धा त्यांनी घटना लिहिताना नक्कीच कामास त्यांना आलेला आहे. आणि त्याच्यामुळेच ही घटना सर्वव्यापी होती, सर्वांगीण होती असं म्हणायला हरकत नाही. कारण त्या सगळ्या घटकांचा विचार त्यांनी राज्यघटनेमध्ये केलेला होता. आपली संस्कृती, कोणाची संस्कृती ही प्रवाही असते आणि संस्कृतीमध्ये बदल होत जातात, बदल झाले पाहिजेत. पण हे बदल होताना ते मानवीय अंगाने झाले पाहिजेत असं मला नेहमी वाटतं. कारण बदल हे
एकमेकांना त्रास देऊन, एकमेकांचा दुस्वास करून किंवा दुसऱ्याला कमी लेखून आपले बदल कधीही ते तात्कालिक असतात, सर्वकालिक नसतात. पण मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ते सगळं जीवन पद्धतीमध्ये असलेला जो त्रास जो त्यांनी पण सहन केला आणि इतर लोक जे सहन करतायत त्याविषयी पण त्यांना सहानुभूती होती आणि त्या घटकांमधून ते आलेले असल्यामुळे आणि इतर पूर्ण अभ्याससुद्धा त्यांनी केलेला असल्यामुळे, ते स्वतः बॅरिस्टर असल्यामुळे कायद्याचाही अभ्यास होता. पण फक्त कायद्याचा अभ्यास नाही तर मानवीय जीवनाचा, भारतातील जीवन पद्धतीचा त्यांचा अभ्यास अतिशय चांगला असल्यामुळे त्यांनी अतिशय अ, घटना अतिशय उत्तम पद्धतीने किंवा सर्वकालिक अशा प्रकारची घटना त्यांनी लिहिली असं मला वाटतं. म्हणून 1950 सालापासून आत्तापर्यंत त्या घटनेप्रमाणे आपण चालतो आहोत. 26 जानेवारीच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मी अभिवादन करते. 26 जानेवारी म्हटलं ना की मला लहानपणच आठवतं. 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी असू दे, हे दोन विषय असे आहेत की त्या दिवशी बालपण आणि शाळा ह्या दोन गोष्टी आठवल्याशिवाय राहत नाहीत. आठवणींचं सुद्धा प्रवासासारखं असतं. पूर्ण प्रवास आठवतो असं नाही, पूर्ण रस्ता आठवतो असं नाही, पण रस्त्यात आलेले काही सुखद अनुभव आणि खड्डे आठवतात. तसं हा एक सुखद अनुभव आहे 26 जानेवारीचा माझ्या आयुष्याच्या प्रवासातला, रस्त्यातला. आणि म्हणून मला 26 जानेवारी म्हटलं की माझी शाळा आठवते. आदल्या दिवशी आईने सांगितलेलं असायचं त्याप्रमाणे युनिफॉर्म व्यवस्थित स्वच्छ धुतलेल्या युनिफॉर्मला अगदी इस्त्री केल्यासारखी, कारण तेव्हा इस्त्री घरी नसायची, इस्त्री केल्यासारखी घडी घालायची आणि मग ती गादीच्या खाली ठेवून द्यायची. कधी एकदा सकाळ होते आणि मग कधी एकदा शाळेत जातो ही उत्सुकता असायची, कारण ती निरागसता होती. आणि युनिफॉर्म घालून शाळेत गेल्यानंतर झेंडावंदन, राष्ट्रगीत म्हणताना ते इवलूसर हृदय अगदी राष्ट्रप्रेमाच्या अभिमानाने अगदी ओसंडून वाहत असे, राष्ट्रप्रेम अगदी ओसंडून वाहत असे. कारण मला असं वाटतं की ती निरागसता तेव्हा होती. आता जसं जसं वय वाढेल तसं ती निरागसता संपते आणि तो अनुभव, त्यातलं जे प्रेम होतं ते आता अनुभवायला कमी येतं. मला असं वाटतं की आजच्या दिवशीचं निमित्त घेऊन जिजाऊ मातेंच्या जयंतीनिमित्त मी हे नक्की सांगेन की आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला ही राष्ट्रप्रेमाची जी भावना आहे, जो अनुभव आपल्याला लहानपणी यायचा, तो आता कदाचित मला असं वाटतं की ह्या पुढच्या पिढीला ती निरागसता ह्या पिढीमध्ये नाही असं नाही म्हणणार, पण कमी झाली आहे. कारण एक्सपोजर खूप जास्त आहे. ह्या मुलांना खूप जास्त समजतं, ह्या मुलांना खूप जास्त शिकायला मिळतं, खूप जास्त गोष्टी पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे ती निरागसता कमी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तो जो अनुभव आहे तो आपण कितीही सांगितला तरी त्यांना ते समजणं शक्य नाही. पण म्हणून आवर्जून अशा गोष्टी निर्माण करणं की ज्याच्यातून त्यांना राष्ट्रप्रेम वाटेल, ती भावना निर्माण होईल असं आवर्जून करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी असं सांगेन की प्रत्येकाने पुढच्या पिढीमध्ये ही भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. आजच्या दिवशी फक्त एकच सांगणं, ह्या पूर्ण आठवड्याचा गोषवारा म्हणून एकच म्हणेन की भारत माता की जय. आणि राष्ट्रप्रेमाने असंच सगळ्यांनी अभिमानाने आपला देश विकसित होणार आहेच आहे, पण आपला पण वाटा त्याच्यामध्ये असावा. म्हणून आपल्या पुरतं तरी आपण देशाच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी आपण आर्थिक विकास तर करू शकणार नाहीत, पण शहरी विकास ज्याला आपण म्हणतो त्या विकासामध्ये, नागरी विकासामध्ये तरी आपण आपला हातभार आपल्या सवयींमुळे लावून घेऊ शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेवढ्या जरी पाळल्या तरीसुद्धा मला असं वाटतं की तो सिविक सेन्स जर प्रत्येकामध्ये आला तर भारत देशाची कीर्ती जी आहे ती त्रिखंडात झाल्याशिवाय राहणार नाही, जी ऑलरेडी आहे, पण अजूनच ही यशकीर्ती दुमदुमत राहो अशी मी आजच्या दिवशी देवाजवळ प्रार्थना करते. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि हा भाग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा येऊ कधी अशा गप्पा मारायला, यालच.